नमस्कार, माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर पहा, लाडक्या बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना अद्यापही पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी मी घेऊन आलेली आहे। सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। त्या अगोदर चॅनलवर नवीन असल्यास पटकन लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल म्हणून चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। चला तर सुरुवात करूया। लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा आता नुकताच सुरू झालेला असून सर्व माता भगिनींना नाही पण बऱ्याच जणींना 4500 रुपये म्हणजेच एकत्रित तिन्ही महिन्याचे पैसे येण्यास आता सुरुवात झालेली आहे। सविस्तर माहिती पाहूया। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेनुसार बऱ्याच महिलांना पहिले 3000 रुपये म्हणजे 2 हप्ते मिळालेले आहेत आणि तिसरा हप्ता देखील आता सुरू होणार आहे। परंतु ज्यांना अद्याप 1 रुपया आलेला नाही अशा महिलांना देखील आता पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। तर पहा, लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यामध्ये आता तिसरा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे महिलांचं लक्ष आपल्या बँक खात्याकडे लागलेलं आहे। पण अद्याप महिलांच्या खात्यात काही पैसे जमा झालेच नाहीत। म्हणजे काही महिलांना पैसे आलेले आहेत, काही महिलांना पैसेच आलेले नाहीत असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। महिला व बाल विकास मंत्री काय म्हणतात ते आपण पाहूया। सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत त्या अर्जांची छाननी सुरू आहे। ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की 2 कोटीपेक्षा अधिक महिला या योजनेसाठी पात्र ठरतील। आमचा प्रयत्न आहे की 2.5 कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा, असंही आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे। म्हणजे ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही, कदाचित त्यांच्या अर्जाची छाननी सुरू असेल त्याच्यामुळे तुम्हाला पैसे येण्यासाठी उशीर होत असावा। त्यामुळे महिलांनी चिंता करू नये, ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांना नक्कीच पैसे येतील। पुढे जाऊन आदित्य तटकरे म्हणतात, या माध्यमांशी आपण म्हणजे प्रसार माध्यमांशी बोलत होत्या त्यावेळी त्या म्हणतात की लाडकी बहीण योजनेत राज्यस्तरीय कार्यक्रम येत्या 29 सप्टेंबरला रायगड या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे। त्यामुळे या दिवशी महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत। म्हणजे जो तिसरा हप्ता आहे तो या ठिकाणी 29 सप्टेंबरला जमा होणार आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। तर पहा, ज्यांना 1 रुपया मिळाला नव्हता त्यांना 4500 रुपये आता मिळायला सुरुवात झालेली आहे। परंतु ज्यांना पहिला हप्ता म्हणजेच पहिल्या हप्त्याचे आणि दुसऱ्या हप्त्याचे 3000 मिळालेले आहेत परंतु 1500 रुपये अद्यापही आलेले नाहीत, त्यांनी 29 सप्टेंबरपर्यंत वाट बघण्याची गरज आहे आणि त्या कार्यक्रमादरम्यानच तुम्हाला या ठिकाणी अनाउन्समेंट पुढची होईल आणि त्या ठिकाणी पैसे येण्यास सुरुवात होईल। तरीही तुमचा फॉर्म पात्र आहे की नाही अशी तुम्हाला शंका असेल किंवा काही अडचणींमुळे पैसे आले नसतील तर तुम्ही 181 या हेल्पलाईन क्रमांकावरती कॉल करू शकता आणि त्या ठिकाणी तुमची तक्रार नोंदवू शकता। तसेच महिला शक्तिदूत ॲपवरती देखील तुम्ही तक्रार या ठिकाणी नोंदवू शकता। तसेच अंगणवाडी सेविकांकडे देखील तक्रार नोंदवू शकता, म्हणजे जेणेकरून तुमच्या शंकांचं निरसन होईल। जर तुमचं फॉर्मचा स्टेटस अप्रूव्ह असं दाखवत असेल आणि तुमचं सर्व ओके आहे म्हणजेच आधार सीडिंग आहे, ई-KYC आहे किंवा DBT एनेबल आहे तर तुम्ही या ठिकाणी तक्रार निश्चितच नोंदवू शकता, जेणेकरून तुम्हाला कळेल की सर्व व्यवस्थित आहे तरी पण आपले पैसे कशामुळे अडकलेले आहेत। तसेच तुम्हाला या ठिकाणी एक हेल्पलाईन नंबर देखील उपलब्ध करून दिलेला आहे, पाहू शकता 9861717171 या क्रमांकाशी संपर्क साधून देखील तुम्ही या ठिकाणी तक्रार नोंदवू शकता, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमचे पैसे नक्की कशामुळे आलेले नाहीत। परंतु हे लक्षात घ्या की 29 किंवा 30 तारखेपर्यंत तुमचे पैसे येणार आहेत। ज्या महिलांना अजूनपर्यंत आलेले नाहीत अशा महिलांसाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे। परंतु तक्रार नोंदवण्यापूर्वी तुमचं DBT एनेबल आहे का ते चेक करा, आधार सीडिंग आहे का ते चेक करा आणि तुमचा ई-KYC आहे का ते देखील चेक करा, नंतरच तुम्ही या ठिकाणी तक्रार नोंदवू शकता। तर मंडळी, ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत त्यांनी या ठिकाणी काळजी करू नका, काही अर्जांची छाननी सुरू आहे त्याच्यामुळे देखील पैसे येण्यास विलंब होत असेल। तसेच तुम्ही तक्रार देखील नोंदवू शकता जर तुमचं सर्व व्यवस्थित आहे तर पहा, ज्यांना पहिले 3000 रुपये आलेले आहेत अशाच महिलांना आता 1500 रुपयांचा हप्ता येणार आहे, हे देखील लक्षात घ्या आणि तुम्हाला यासाठी 29 सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आवडल्यास सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।